वा. ती तुकोबरा या अभंगातून प्रत्येक जीवाला सांगतायत, भैया जसं सावली साथ सोडत नाही तसं आपलं कर्म आपली साथ सोडत नाही. जशी सावली साथ सोडत नाही ना, तसं आपलं कर्म आपली साथ सोडत नाही. जीवनामध्ये जर काही संकट आलं, काही काही लोक घाबरतात, संकटाला घाबरू नका. हा तुमच्या मागचा जन्माचा भोग आहे, न कळत घडलेली चूक असेल आणि ती चूक तो भोग आपण भोगतोय जीवनामध्ये. काही काही लोकांची मानसिकता इथला देव करीश निवी देव आमनी परीक्षा लिहिस. हा, तर ही जी मानसिकता बनवून ठेवलेली ना, ही अगोदर तुम्हाला डोक्यातून काढावी लागेल. कारण भोग हा भोगावाच लागतो, याला पर्याय नाही. या मग तुम्हाला सांगतो ऐका. दृष्टांत साधू महात्म्याचा लक्षपूर्वक ऐका. एका कसाच्या हातून गाय सुटली. कसाच्या हाती गाय सुटली. कसाच्या हातून गाय सुटली. गाय सैरा वैरा धावते, कसाच्या हाती गाय लागत नाही. गाय तिचा जीव वाचवते. कसाच्या लक्षात आला आता गाय मला घावणार नाही, मला सापडणार नाही. जोरात जीव घेऊन पडतीया. गंगेच्या तडीनं गाय पडत होती. तिथं एक ब्राह्मण स्नान करत होते. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाई दादानं बघितलं ना, आवाज दिला, काव ब्राह्मण दादा, माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय द्या ना म्हणले धरून. आता ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले, गायच्या समोर गेले, दोघं हात ताडवे केले. दोघं हात ताडवे केले, गाय जागीच थांबली. गाय थांबल्याच्या नंतर कसाई दादाने यावं, गायला धरावं, धरून घेऊन गेला. काय केलं असं खूप काय सांगायची गरज नाही, तुम्ही बसलेले सगळे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. कसाईनं गायला धरली. काय केलं असं बाबाजी? कापली आसन आणि खाल्ली आसन, नाही का? चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि बघितल्याच्या नंतर वारकरी बाबाला विचारलं, बाबा कुणाक चाललात? काय नाले की पंढरपुराला जातोय. बाबा वारीला चाललात? म्हणले हो बेटा. बाबा एक काम करा ना, महाकडे या ना म्हणले, 2 घास जेवायला. बेटा पंक्तीत पण जेवायचं आणि त्या घरी पण जेवायचंय. हरकत नाही, तुझ्या घरीच येतो म्हणला जेवायला. आता वारकरी बाबा जेवायला बसले. जेवण वगैरे झालं. घरातून काढता पाय घेतात. तोपर्यंत पोरीनं पुन्हा सांगितलं, बाईनं, बाबा कोणाका चाललात? काय नाही की मंदिरावर झोपाया चाललो. बाबा मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा मंदिरावर झोपण्यापेक्षा असं करा ना, घरामध्ये आम्ही 2च नवरा आणि बायको आहेत. म्हणले इथंच झोपा ना. वारकरी बाबा म्हणतो मंदिरावरही झोपायचं, त्या घरी पण झोपायचं. लेकी त्या घरीच झोपतो म्हणला. आता वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला. 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेले आहेत. पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबा आहे, मागच्या रूम मध्ये 2 नवरा बायको झोपल्या इथं. ऐन मध्यरात्र एक बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. फक्त दृष्टांत हा सिद्धांत पटवत असताना सांगतोय, याच्यातून काही लोकांनी वाईट घ्यायचं नाही. आपली नजर चांगली ठेवायची. दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. थोडक्यात फॉर एक्झाम्पल, जर तुमची नजर चांगली असेल ना तर किचड मध्ये कमळ दिसतं, पण नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला कसं बघायचं ते. ज्याची त्याची नजर आहे, नाही का? नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपल्या इथं. पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबा एकटाच आहे. ऐन मध्यरात्री बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली आणि वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबा दचकून उठले. म्हणले, बाई तू मला जेवायला बोलवलं, वाटत होतं बाई काय श्रद्धाळू आहे. तू मला झोपायला जागा दिली, वाटत होतं काय पारमार्थी का, आणि तुझ्या मनामध्ये एवढे घाण विचारायचा. बाई म्हणते, वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, असली घाणरडी कामं आम्ही करत नाही, कारण आम्हाला तुकोबरायांची शिकवण आहे, जाई व तू माते न करी सायास आम्ही पर द्रव्य पर नारी, 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 पर द्रव्य पर नारी. यात्रा तरी विठ्ठल, यात्रा तरी विठ्ठल, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी. यात्रा तरी विठ्ठल, यात्रा तरी विठ्ठल, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी, पर द्रव्य पर नारी. वा, गोड प्रमाण घेतलं आमच्या महाराजांनी. मी म्हणतो पहिला मग उसकी घ्या ते घे म्हणतो, बरोबर सापडायली ना पाणी मा जाता जाता. ऐन टाइमला धरली ना. आम्हा वारकऱ्यांना नियमाचा. पहिले तर मी सर्वांची माफी मागून बोलेल, माझं थोडं बोलणं जड आहे, काही काही लोकांना पचणार नाही, पण मी सत्यता मांडायला अजिबात घाबरत नाही. काय ना बोल नका.
सत्यता मांडायला मी अजिबात घाबरत नाही, कारण तुमले राग बी होणार ते तुम्ही म्हणा काय करली शा, खरं आहे की नाही? हा, खरं बोलायला मी अजिबात घाबरत नाही. राग बी होणार तुम्ही उजवी घेत म्हणा काय करशात, दुसरी तारीख देत नाही यांवर काय करशात, आणि पट्ट्याला गरज बी नाही. आपली दुकानच आहे बेवर्षे, गिराईकच गिराईक. हा, पर सत्यता मांडायला मला अजिबात मी घाबरत नाही. जसं की आमच्या वारकऱ्यांना आमच्या तुकोबारायांची शिकवण आहे, जाई व तू माते न करी सहाय्या सामी विष्णुदास तैसे नव्हे. आमच्यासाठी परस्त्री आमची माय आमची बहीण ही शिकवण आम्हा वारकऱ्यांना. ज्यांच्या गळ्यात माळ असेल, आमचे संत सांगतात ना, नुसतं माळ घालून चालत नाही तर पथ्य सुद्धा पाडावं लागतंय. हा, वारकऱ्यासाठी परस्त्री आमची माय आमची बहीण असते. गळ्यात माळा, वारकऱ्या, वैष्णवा, आणि तरी सुद्धा जर त्याच्या मनामध्ये परस्त्री बद्दल जर वाईट विचार येत असतील तर तो खानदानी माळकरीच नाही, त्याच्या रक्तात भेसळ असली पाहिजे. हा, थोडं जड जाईल, पण आपल्याला डर पण नाहीये त्या गोष्टीचा. हा, जय श्री राधे. खरा माळकरी कधीच परस्त्रीला वाईट नजरेनं बघत नाही. आणि जर का तुम्ही गळ्यात माळ घातली, फक्त माळ घातली म्हणून नुसतं मटण मासा सोड देणं, दारू सोड देणे, बस वैगे का? हा, याच्या पुढे नियम नाहीत का? परस्त्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीणच असते. वारकरी बाबांना सांगितलं, बाई परस्त्री आमच्यासाठी आमची माई बहीण असते, असली घाणेरडी कामं आम्ही करत नाही. बाई म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरीचं लक्ष घरात गेलं. वारकरी बाबांना सांगितलं, काय बाई आहेस, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली विचार आलीच कस काय? बाई म्हणते, तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय? बाई, नवरा झोपलेला, बाईनं काढली कुऱ्हाड आणि नवऱ्याला झोपेतच ठार केल्या. डोक्यात कुऱ्हाड टाकली, ठार केलेला, नवऱ्याची खांडच केलेली आहे. आता म्हणते वारकरी बाबाला, वारकरी बाबा आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतली, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे? म्हणले आता तर अजिबात नकोच. बाई म्हणते, हाता का नवराई मेला आणि वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करावं? थोडा खेळ रचावा लागन. बाईनं मध्यरात्री आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामाजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली. बेटा काय झालं? म्हणले, काय नाही काका, या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला, माझ्या नवऱ्याला सुद्धा कुऱ्हाड टाकून जीवे ठार मारले या माणसानं. खरं होतं का ते? खरं होतं का? किती खोटा आड आहे की नाही? पण तुम्हाला सांगतो बरं का, काही काही ठिकाणी माणूस लई खरा असतो, पण एखादी ठिकाणी न कळत माणसावर खोटा आड येतो आणि तो जीव तोडीशने बी सांगस तरी लोकेशले भरोसा बसत नाही. बाई जे सांगस का तेच खरं आहे. काही काही ठिकाणी बिनकाम नाही फसेल राहतं लोके. आणि अजून सांगतो तुम्हाला, काही काही लोक अंधश्रद्धा म्हणतात, मी श्रद्धा सांगतो. हा, कारण थोडंफार ग्रंथ सोड नजर फिरावं का वाटत सापडस आपले, बरोबर आहे की नाही? हा, ग्रंथ सोड नजर फिराय का सापडस. आणि जे संत लिहून गेले ते काही इतकं सहज आणि इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला सांगतो, गाई बैल चालतात ना, त्यांची खुरी उमटलेली असते ना, त्याच्यामध्ये जर पाणी साचलेलं असेल, त्या साचलेल्या पाण्यामध्ये जर तुम्ही चंद्रमा बघितला, चंद्राचं जर दर्शन झालं, तुम्ही कितीही प्रामाणिक असला तरी तुमच्यावर खोटा आड येऊ शकतो, असं ग्रंथ सांगतात. तुम्ही कितला बी खरा राहणार तरी. कारण जगाच्या मालकावर चोरीचा आड आला होता, समंतक मणी चोरण्याचा, नाही का? जगाच्या मालकावर खोटा आड येऊ शकतो, तर तुमच्यावर माझ्यावर येणार नाही कशावरून? हा, काही काही गोष्टी आहेत ना ग्रंथात सापडतात. जसं बऱ्याच बाया आमले सांगते, महाराज गहन कमावतोस, गहन पैसा येतोस, पण टिकतच नाही महाराज, काय करू? कसाल टिकतील? बिगर अंग आणि चाटी देस काकू, तू कसाल पैसा टिकतील? हा, बिना अंगुडीचं दुधाला स्पर्श सुद्धा करायचं नाही. दुधाला स्पर्श केला लक्ष्मी नाराज होते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. वारकरी बाबा म्हणतो, बाईच्या शब्दावर जेवढा विश्वास करतील माझ्यावर करणार नाही. मग वारकरी उघड्या डोळ्यानं सगळा अन्याय सहन करत होते. बाईनं सांगितलंय, वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला, माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं.
वारकरी सहन करत होता. गावातले लोक म्हणतात का रे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचारायचा. कुणी म्हणतं याला गडफास लावा, कुणी म्हणतं जाळून टाका, कुणी म्हणतं मारून टाका. एक सुज्ञ बाबा म्हणले असं काय करू नका. वारकरी आहे ना, याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार आले ना, एक काम करा, ज्या बाईच्या आबरोवर हात टाकायचा यानं प्रयत्न केला ना, ते हातच तोडान याला मोकळं करा. याला बघून कोणा दुसरा वारकरी घाणेरडी कामं करणार नाही. याचे दोघं हात तोडान याला मोकळं करा. महाराज वारकरीचे दोघं हात तोडले, वारकऱ्याला मोकळं केलंय. वारकरी रडतोय, डोळ्यातून गडागड अश्रू वाहत आहेत आणि भगवंताला भेटण्याची ओढा. पंढरपुराचा मार्ग धरलाय, पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं, देवा अरे ज्या हाताकन टाळी वाजवत होतो त्या हातच माझे हिरावले, माझा अपराध तरी काय होता सांग ना. आणि जर का तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणारे पांडुरंगा सांगणारे. तेव्हा माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही. हे तुमचं कर्म आहे, ते तुम्हाला भोगावं लागतंय. म्हणले कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते. एका कसायाच्या हातून गाय सुटली, गाय सैरावैरा धावत होती, कसायाच्या हाती गाय लागत नाही म्हणून कसाई दादानं तुम्हाला सांगितलं, ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय धरून द्या. तुम्ही काय केलं? गायीच्या समोर गेले, गायीच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. या हातांमुळे गायीचा जीव गेला म्हणून या जन्मामध्ये दोघं हात गमवावे लागले. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. वारकऱ्यानं सांगितलं, बाबा भगवंता माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण मला एक सांग ना, तिचा नवरा तर गप गुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता? तेव्हा भगवंतानं सांगितलं, तू निवांत झोपलेला दिसतोय ना, गप गुमान झोपलेला दिसतोय ना, हा मागच्या जन्माचा कसाई आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय. त्यानं जसं तिची खांड केली तिने सुद्धा त्याची खांड केली. दादा भोग हा भोगावाच लागतो. हा झाला साधू संतांना चुकत नाही भोग, साधू संतांना चुकत नाही. मग तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाला सोडन का तो? नाम म्हणे कर्म रेखा कधी न चुको देवानी का, कधी न चुको देवानी का, कधी न चुको देवानी का. नाम म्हणे कर्म रेखा कधी न चुको देवानी का, कधी न चुको देवानी का, कधी न चुको देवानी का. देवालाही नाही चुकलेलं हो, ते पण सांगणारच आहे. देवालाही नाही चुकलेलं. थोडक्यात सांगू का? महाराजांनी प्रमाण घेतलं म्हणून मला मागचं पुढे सांगावं लागेल. भारी प्रमाण घेतलं बाबा तुम्ही. देवालाही भोग चुकत नाही, देवालाही चुकत नाही. जेव्हा भगवंत निजधामाला जात होते ना, मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय, ऐकणारे लोक चांगले दिसत आहेत म्हणून. हा, आणि माऊलींचा फोटो बघितला ना, हा माऊलींचा फोटो बघितला, माऊली परिवारातले बरेच लोक असतील, मग चिंतन ऐकणारे लोक आहेत म्हणून वाटतंय बो थोडंफार सांगू बो, देव देव करले हो असं. तुम्ही जर सांगा महाराज उसळ घसळ कर बो, मला काय नाही, बरोबर चाललंय ना मग. काळजी करू नका, ती बी कसर काढ दिसू, टेन्शन लिहू नका. होय ना मग, कवय कवय ना, पहिला मालपेक्षा फरदडना चांगला निघ जा, भाव जर बेटी घ्या ते. शेतकरी ना पुरे आहे ना म्हणे, मला त्याच उदाहरणे जमतात. म्हणा राणीवर जाऊ नका, मी प्युअर गावठीचे. महाराजांनी गोड प्रमाण घेतलं. देवालाही नाही चुकत, कारण भगवंत निज धामाला जायच्या आधी उंबर वृक्षाच्या खाली पोहडलेले आहेत. कृष्ण भगवंत झोपले तर देवाच्या पायात आडिया, देवाच्या पायात आडिया, आणि देवाच्या पायाला पद्म होतं. ते पद्म चकाकत होतं. चकाकणारं पद्म एका शिकाऱ्यानं बघितलं आणि शिकाऱ्याला वाटलं की कोणत्यातरी प्राण्याचा डोळा चकाकतोय. जसा का बाण सोडला भगवंताच्या पायाला, आणि भगवंताचं मरणच अंगुष्ट्यात होतं. भगवंताचं मरणच अंगुष्ट्यात होतं. आवाज आला, शिकारीच्या लक्षात आला, अरे आपण प्राण्याला नाही, आपण बाण मारलाय मानवाला. जवळ आले बघितलं, अरे मानव पण कोणा, द्वारकेच्या राजालाच बाण मारलाय ना. जवळ आले, द्वारकेच्या राजालाच बाण मारलाय. देवाच्या समोर बसला, डोळ्यातून गडगड अश्रू वाहत होते. शिकारीचा पारधीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं, देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला, मला असं वाटलं कुणी प्राणी पक्षी बसला असन आणि त्याचा डोळा चकाकतोय म्हणून मी बाण सोडला. तेव्हा माझ्या भगवंतानं त्या शिकारीला सांगितलं, शिकारी दादा तुम्ही नाराज होऊ नका,
तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला बाण मारला अजिबात नाही हे सुद्धा माझं कर्म आहे म्हणे कसं देवा अरे मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो तेव्हा तुम्ही वाली होता आणि वालीला प्रभू रामचंद्रांनी लपून बाण मारला होता मागच्या जन्मामध्ये मी तुम्हाला लपून बाण मारला म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्ही मला लपून बाण मारला परतफेड झाली बरोबर नाही का देव स्वतःलाही सोडत नाही मग तुम्ही म्हणसान तुम्हा आपल्याला सोडणार आहे का अजिबात नाही ते पण आपले फेडणशी समजी गे माले ते बी फेडणशे कसं सांगू का गरमा एक म्हातारी लई कटकट करे सुनबाई म्हणे आई दल्ली गैरी कटका करस तुमच्याकडे दल्लीच म्हणतस का हा का म्हातारी जिथं कार्यक्रम आहे तिथं म्हातारी म्हणत असते हा धनगर लोकांकडेच आहे ना कार्यक्रम बाबाजी बरोबर आहे ना सगळे ठिलारी लोक आहेत ना अंगा असं या लोकेश सारखा नम्र कोणी राहत नाही गैरा नम्र लोक राहत अशा जर कधी मेंढ्या घुशी घ्या महाराज समोर तुम्ही वावरवाला मारे का नाही तरी त्या पायाच पडतात नको ना त्या पाया पडती नको रे हे दादार नको रे जरी मेंढ्या दट करी लेण्यात असं टेकडीनं वावर देखील येतच त्या एक जण टेकडीवर उभा राहतो टाक रे टेकडीवर उभा राहतच त्या आला की मी आवाज देतो लगेच हाकड बर रे आणि समजा वावरवाला जर काना कोपरा हिंद केली ना यांनीच गावाला राहते मेंढ्या तरी आव त्याला सांगा अरे ती रणकी झाली सत्यानाशी चार हाकट ना अरे काय सत्यानाशी येऊ विठ्ठल विठ्ठल हा ढाला 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 लई नम्र जात बरं पण लई नम्र हो एक नंबर तुम्ही मारी का लेतच नाही तरी सुद्धा नको रे म्हणून महाराज हे सांगणं अतिशोक्ती नाही सत्यता सांगतोय मी हो आपण गट्ट्या मोजी मोजी ठेवतोय त्या गोंटामा दाबी दाबी ठेवतोय ठल विठ्ठल विठ्ठल ढाला ढाला कारण आमच्या गावामध्ये बरेच आहेत ना आपले लोक हा ना ते बरेच लोक आहेत आम्हाला चांगला अनुभव आहे अख्खा उभा वावर सुद्धा घाल देतात बरं चांगलं आहे नम्रता आड्याने करतात ना तसं अरे ह्यो काय सत्यानाश करायला लागला हो नाही नाही काय होत नाही काय होत नाही त्यांना पण कळतं ना तुम्ही पण काय पोटासाठी नाही लक्ष्मीसाठीच करायलेत नाही का आता मग विठ्ठल विठ्ठल आता गाणंच परिवर्तन होय गे पहिले गाणं आलो होतात या लोकेशना इतका आलो होतात ना बोलू नका इतका आलो होतात ना जर बाप मरी जाय ना तरी पूर्ण हात पडे नाही इतका हाल होतात या लोकेशना आता तर इथली सुविधा आहे की प्रत्येकना बंगला आहे घेत त्यासना नाही तर पहिले बाप मर जाय तरी पोरले माहीत पडे नाही आणि पसारा जेवढा रास सहज सासरा विसून बाईन सुट्टी करे नाही आणि तू गेली तर मग हे कोकर घोड्यावर कोण जाईन मग असं होतं भयाना आलो होतात पहिला किस्सा आम्ही नजरे देखील ना ते दाखलपणे पण ते आता सांगायला वेळ नाही आपल्याकडे मी तुमचं पूर्ण हिस्ट्री सांगू शकतो ठेलारी लोकांची यांचं हे पैसे मोजतात एवढं सोपं नाही बाबाजी त्याग पण तेवढं आहे त्यांचा लईच त्याग असतो लईच त्याग असतो महाराज असो संसारी जीवामध्ये भगवंत कसा परतफेड करायला लावतो आहे का एक सासूबाई जरा कटकट करे सुनबाई म्हणे म्हातारीला कटकट करते नवऱ्याला म्हणते तुमची म्हातारीला कटकट करते म्हणले म्हातारीला कुठंतरी न्या कुठंतरी आश्रमात सोडा म्हणे वृद्धाश्रमात माणूस विचार करतो जर का वृद्धाश्रमामध्ये सोडलं भावकीमध्ये नातेवाईकांमध्ये हसून त्यापेक्षा असं करस म्हणे म्हातारीला मारीच टाकस मस्त हा मस्त जेवण बिवण करली ना संध्याकाळनं रातनं मध्यरात्र होऊ दिली म्हातारीचं गठुडं बांधलं आणि दुसऱ्या मजल्यावरनं दिलं फेकून म्हातारीचं गठुडं बांधलं दुसऱ्या मजल्यावरनं दिलं फेकून
म्हातारी पाटेच दरवाजा पोराचा ठोठावते, बाडू दरवाजा उघड रे भाऊ. म्हणे आई, म्हणे माडी, दुसरा मजलावर तेन पेक दिन तरी भाऊ तुझं वर तेन पेक ना तो खाल कपाशीन गाडी भराय राहील. मरण नाही तर मरणार नाही, मरण नाही तर मरणार नाही. पण ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपला बापही आपल्याला सोडवू शकत नाही. सोडवी ना तेव्हा माय बाप. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना तेव्हा माय बाप, नाही का? काळाची उडी पडली मग तर काही पर्याय नाही. तुमचा बाप, तुमची माय, ना तर माझा बाप ना माझी माय मला सोडू शकत, ना तर तुम्हाला सोडू शकत. तसंच जसं म्हातारीचं सांगितलं तसा एक म्हाताराईले बोलका होता. सुनबाई म्हणते तुमचा म्हाताराला कटकट करतो, म्हाताराला कुठेतरी न्या. पोरगा पण तोच विचार करतो म्हणे म्हाताराला जर वृद्धाश्रम टाका भाऊ किंवा नातेवाईकच महासू होईन त्यापेक्षा म्हाताराला माठ टाकू. पण महाराणी पद्धत बदलाय टाकी त्या भाऊने. बापाच्या खाटीजवळ बसला, बापाला म्हणलो बाबा, म्हणे काय? म्हणे तुम्हाला तीर्थक्षेत्रावर स्नान करायला घेऊन जायचंय म्हणे. बापले इथला आनंद, अहो सुखना जेव बी दे नाही म्हणे. अहो तीर्थक्षेत्रावर आंघोळलेलं चालना, पोऱ्या काय सुधारणा भाऊ म्हणे म्हणा. आता फोर व्हीलर गाडीमध्ये बापाला बसवलं, नेलं. आता तीर्थक्षेत्रावर घेऊन गेला, बापाचा हात धरला, पाण्यामध्ये घेऊन गेला. कुठे गेला? पाणी होतं. बाप म्हणतो बेटा इथं करू का आंघोळ? नाही म्हणले पप्पा, चला ना पुढे. कमरेला पाणी लागायला लागलं. म्हणले भाऊ बसणार आहे म्हणे, चला पुढे. छातीला पाणी लागायला लागलं म्हणे भाऊ बसणार आहे, चला म्हणे पुढे. भाऊ रे माल समजी गे, तू आटे तीर्थक्षेत्रावर आंघोळले नाही, आटे मन लेंडर फूस करायला रे आप्पा, माल समजी गे. पण बावड्या जागा बदलाय टाक, आटे नको मारू, दुसरीकडे लायचा. पप्पा मरण त्या आटे विषय ना, जागा बदलायच नाही ते मरणच शे. मग आटे मराल काय अडचण शे? बापनी सांग बेटा तू जागा बदलाय टाक. म्हणे का बर? हाय जागावर मी मन बापले सोडी जायले, तू कमीत कमी जागा तरी बदला. का सांगतोय मी? तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे. दुसरी अपेक्षा काय ठेवणार आहे? तुम्ही जर येड्या बाबूला येऊनात आंबा तोडायला जाशात आपली ठेवू शकत. जे पेरणार आहेत तेच उगवणार आहे. म्हणून आपल्याला जर दिवस चांगले घालवायचे असतील तर त्याच्यासाठी आपलं म्हातारपण चांगलं जावं असं जर वाटत असेल, ज्या ज्या बहिणीसले वाटत होई त्या बहिणीसने आजच सासू-सासऱ्याने सेवा करा. तेवढं चांगलंय बा तुम्हाला साखरी परिसर मग बड्या बाया सासू-सासऱ्याने सेवा करते. कारण मी पहिलेच सांगत जरी कीर्तन करण्यासाठी ना काहीच सांगत नाही बहिणी. भोगा भोगावाच लागतो, भगवंताला चुकला नाही, साधू संतांना चुकत नाही, तुम्हा आपल्या जीवांना चुकत नाही. म्हणून तर तुकोबाराय ठामपणे सांगतात भोगा भोगावाच लागतो अभंगाच्या प्रती. भोगतो न गडे संचिता वाचोनी, 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 भोगतो न गडे संचिता वाचोनी.